नमस्कार, मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आपल्या सर्वांनाच माहिती आहे, खंडोबा महाराज हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे। खंडोबा महाराजाची नवरात्र मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी चालू होते आणि षष्टीला संपते, तिलाच चंपाषष्ठी म्हणतात। मार्गशीर्ष महिन्यातल्या षष्टीला म्हणजे चंपाषष्ठीला खंडोबा महाराजांनी ऋषीच्या विनंतीला मान देऊन मणी आणि मल्ल या दोन दैत्याचा पराभव करून खंडोबा महाराजांनी लोकांना संकटमुक्त केले। या घटनेचे स्मरण राहावे म्हणून चंपाषष्ठी करतात। चला तर आज बनवूया चंपाषष्ठी विशेष भरीत आणि रोडग्याची नैवेद्याची रेसिपी। भरीत बनवण्यासाठी इथे छोटे वांगे घेतले आहे। तुम्ही एकच मोठं भरताचं वांग घेतलं तरी चालेल। आता यांना स्वच्छ धुवून घेऊया व एका कापडावर निथळण्यासाठी ठेवूया। कांद्याची पात घेणार आहोत। कांद्याच्या पातीला हे छोटे छोटे कांदे ते पण आपण भरतामध्ये टाकणार आहोत, तर याचे वरचं टोक व टरफल अशा प्रकारे काढून घेऊया। कोणी कोणी चातुर्मासात म्हणजे 4 महिने कांदे खात नाही आणि ह्या काळातच कांदे व वांगे नवीन येतात, मग ते चंपाषष्ठीला खंडोबा महाराजाला वाहिले जातात व त्यानंतर कांदे व वांगे खाण्याची प्रथा आहे। तर अशा प्रकारे याचं टरफल काढून घेतलं आहे, याला कट करून घेऊया। आता पातीचे जे पुढचे टोक आहे त्यांना मी काढून घेत आहे। कांद्याच्या पातीला स्वच्छ धुवून त्यानंतर बारीक चिरून घ्यायचं आहे। हे छोटे कांदेही बारीक चिरून घेतले आहे। कोथिंबीर व कांद्याची पात बारीक चिरून घेतली आहे। 4 मोठ्या कांद्यांना बारीक चिरून घेतला आहे। कढीपत्ता, लसूण घेतला आहे 2 चमचे, बत्त्याने असं थोडंसं ठेचून घ्यायचं आहे, यामुळे खूप मस्त चव येते। लसणला तुम्ही बारीक चिरूनही घेऊ शकता। हळद पावडर, लाल मिरची पावडर, मोहरी, जिरा, मीठ, थोडेसे शेंगदाणे घेतले आहे। थोडंसं सुकं खोबरं स्लाइस करून घेतले आहे। वांग्यांना गॅसवर भाजून घेऊया। तर वांग्यांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर अशा प्रकारे यांना तेल लावून घेणार आहोत। गॅसवर एक जाळी ठेवली आहे, त्यावर एक एक करून असे वांगे ठेवायचे आहे। जितके बसतात तितकेच ठेवायचे आहेत। तर इथे 5 वांगे ठेवले आहे। यांना आलटून पलटून चांगलं भाजून घ्यायचं आहे। भाजल्यामुळे वांग्याच्या भरत्याला खूप मस्त चव येते। तर अशा प्रकारे याला असं पलटायचं आहे मधून व सर्व साईडने चांगलं शेकून घ्यायचं आहे। यांना आता मी गॅसवरच भाजून घेत आहे। पहिल्या काळामध्ये यांना मस्त चुलीमध्ये भाजायचे व मस्त चव येते चुलीवरच्या भाजलेल्या वांग्याची। तर आता यांना अशा प्रकारे चांगलं काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, याने खूप मस्त फ्लेवर येतो। तर असं थोडं थोडं सरकून घेत आहे मी व यांना चांगलं भाजून घेत आहे। तर यांना 3-4 मिनटं असं चांगलं भाजून घेतलं आहे। त्यानंतर हे चांगले भाजले गेले आहे, तुम्ही बघू शकता। आता यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे उरलेल्या वांग्यांनाही मी भाजून घेत आहे। तर इथे 3 बॅचमध्ये वांग्यांना भाजून घेतलं आहे मी। वांग्यांना भाजताना आपण तेल लावायचंच आहे, त्यामुळे हे वरचं जे काळपट झालेलं सालपट आहे ते खूप लवकर निघतं। तर अशा प्रकारे सर्व वांगे भाजून घेऊया। हे छोटी वांगी आहेत, त्यामुळे यांना मी कट करून नाही घेतलं आहे। जर एकच मोठं वांगं असेल तर त्याला मध्ये एखादी 2 चिरा मारा, त्यामुळे ते आत चांगलं भाजलं जाईल। हे छोटे वांगे म्हणून खूप इझिली हे भाजले जातात। तर अशा प्रकारे सर्व वांगे मी भाजून घेतले आहे। गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये टाकूया 3 चमचे तेल। तेल चांगलं गरम होऊ देऊया। आता यामध्ये टाकले आहे शेंगदाणे, यांना चांगलं तळून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचा कलर चेंज झाला आहे, हे चांगले तळले गेले आहे, एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे। खोबऱ्याचे स्लाइस टाकले आहे, यांनाही चांगलं तळून घेऊया। यांचाही कलर चेंज झाला आहे, यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया। शेंगदाणे व ह्या खोबऱ्याच्या स्लाइस टाकल्यामुळे भरताला खूप मस्त चव येते। आता तेल गरमच आहे, त्यामध्ये टाकलं आहे पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, लसूण टाकलं आहे। तर याला थोडं परतून घेऊया।
अर्धा मिनिट परतल्यानंतर याचा हलकासा कलर चेंज झाला आहे। यामध्ये टाकूया कढीपत्ता, चांगलं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा, याला मिक्स करून घेऊया। लगेच टाकूया कांद्याची पात होती त्याचा जो कांदा आहे तो पण टाकला आहे, यालाही मिक्स करून घेऊया। आता याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला चांगलं परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मध्यम ठेवूया व याला मधून मिक्स करत राहूया। याला चांगलं परतून घेणार आहोत। आता तोपर्यंत वांग्याचे सालपट काढून घेऊया आणि जो देठ आहे तो पण काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे हा देठ खूप इझिली निघतो। तशाच प्रकारे जे वरती जे सालपट काळे झाले आहे ते अशा प्रकारे हाताने काढून घ्यायचे आहे। तेल लावल्यामुळे खूप इझिली निघत आहे हे। तर अशा प्रकारे संपूर्ण याचे देठ व सालपट काढून घेऊया। तुम्ही ते सुरीचा वापरही करू शकता, एखादा देठ लवकर नाही निघत तर अशा प्रकारे सुरीच्या मदतीने याला काढून घ्या। हे देठ व सालपट काढण्यासाठी जास्त वेळ नाही लागत, खूप इझिली निघतात हे। तर अशा प्रकारे संपूर्ण याचे देठ व सालपट काढून घेऊया। भाजलेल्या वांग्याचे देठ व सालपट काढून घेतले आहे। आता यांना सुरीच्या मदतीने बारीक चिरून घेणार आहोत। तर अशा प्रकारे यांना बारीक तुकड्यामध्ये कट करून घेणार आहोत। वांगे आपण जेव्हा भाजतो तेव्हाच त्यांना चांगलं बघून घ्या, त्यांना जास्त डाग वगैरे नको आहे किंवा तो किडकाही नको आहे। तर भाजण्याच्या अगोदरच तुम्ही त्यांना व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे भाजल्यानंतर तो कोणताही घाण नाही निघणार। कांद्याला 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घेतलं आहे, याचा कलर चेंज झाला आहे। आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेली पात। तर इथे 1 वाटी बारीक चिरलेली पात टाकली आहे, याने मस्त फ्लेवर येतो। आता यामध्ये टाकूया पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा टाकली आहे लाल मिरची पावडर, मीठ टाकूया पाऊण चमचा, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। एकदा मिक्स करून घेऊया। लाल मिरची पावडर थोडी कमी वाटत होती तर अजून पाऊण चमचा टाकली आहे। लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता याला 2-3 मिनिटं परतून घेतलं आहे। मसाला चांगला परतला गेल्यानंतर यामध्ये टाकले आहे वांग्याचे केलेले पीसेस, याला चांगलं मिक्स करून घेऊया व अजून 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घेऊया। परतल्यानंतर यामध्ये टाकूया तळलेले शेंगदाणे व खोबरं, याला मिक्स करून 1-2 मिनिटं परतून घेऊया। त्यानंतर टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली पात, मिक्स करून घेऊया। वांग्याचं भरीत तयार आहे, एकदम मस्त बनलं आहे। आता आपण बनवणार आहोत बाजरीचे रोडगे। रोडगे बनवण्यासाठी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे, चाळणीवर टाकूया व याला चाळून घेऊया। यामध्ये मी मीठ वगैरे टाकणार नाही आहे, तुम्ही जर टाकत असाल तर थोडंसं टाकून घ्या तुमच्या चवीनुसार। आता थोडं करून पाणी टाकणार आहोत व याचं नरम पीठ मळून घेणार आहोत। नैवेद्यासाठी 5 रोडगे बनवणार आहेत, तर आता मी 5 गोळे बनवून घेणार आहेत समान आकाराचे। गॅसवर तव्याला गरम होण्यासाठी ठेवलं आहे। तुम्ही इथे 7, 9, 11 जसे नैवेद्य ठेवतात तसे गोळे बनवून घ्या व तसंच जास्त पीठ मळून घ्या। आता गोळे बनवून झाले आहे। या रोडग्यांना हातावर अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे। यांना आपण पीठ वगैरे काहीही लावणार नाही आहे, हातावर अशा प्रकारे हे इझिली थापले जातात। असे छोट्या आकाराचे याला बनवून घ्यायचं आहे व रोडगे थोडेसे जाडसर असतात। तर अशा प्रकारे एक रोडगा बनवून झाला आहे। अशाच प्रकारे अजून एक रोडगा मी बनवून ठेवत आहे। तुम्ही मधून हाताने याला दाबून घेऊ शकता। तर अशा प्रकारे सर्व रोडगे बनवून घ्यायचे आहे। रोडगे म्हणजे छोट्या भाकरीच असतात, पण यांना असं थापताना पीठ लावत नाही व आपल्या भाकरी कशा मोठ्या असतात त्यांना थापताना पीठ लावतो व त्यांना आपण पोळपाटावर असं थापून घेतो। यांना हातावरच थापायचं आहे, पण छोटं आणि पीठ नाही लावायचं। आता गॅस गरम झाला आहे, त्यावर 2 रोडगे टाकले आहे। रोडग्यांना फक्त ओला हात फिरवायचा आहे, जास्त पाणी नाही लावायचं। आता वरची बाजू कोरडी झाली की याला पलटून घेणार आहोत। आता दुसरी साईड व्यवस्थित भाजून घेऊया। तर दुसरी साईड एकदम व्यवस्थित भाजली गेली आहे। आता पुन्हा पलटून जी पहिली साईड होती ती चांगली भाजून घेणार आहोत।
तर अशा प्रकारे यांना आलटून पलटून चांगलं भाजून घ्यायचं आहे। एकदम असे मस्त भाजले गेले पाहिजे हे। तर अशा प्रकारे यांना चांगलं भाजून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता आता हे भाजले गेले आहे। यांना प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे उरलेल्या रोडग्यांनाही भाजून घेऊया। यांना पाणी लावताना फक्त हाताला ओलं करायचं आहे व हात फिरवायचा आहे, जास्त पाणी नाही लावायचं। अशा प्रकारे वरची बाजू कोरडी झाली की पलटून घ्यायचं आहे। दुसरी साईड व्यवस्थित भाजून घ्यायची आहे व त्यानंतर पुन्हा पलटून पहिली बाजू ही भाजून घ्यायची आहे चांगली। अशा प्रकारे आलटून पलटून चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे थोडे जाड असतात तर यांना थोडा टाईम लागतो। तर अशा प्रकारे यांना चांगलं भाजून घेतलं आहे। प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता। तर इथे सर्व रोडगे भाजून झाले आहे व भरीतही तयार आहे। आता नैवेद्य कसा ठेवायचा हे बघूया। तर एका प्लेटमध्ये सर्व रोडगे मी खाली ठेवत आहे। तर इथे 5 नैवेद्य आहे, तर 5 रोडगे ठेवले आहे। त्यावर ठेवूया भरीत। तर असं व्यवस्थित ठेवायचं आहे भरीत। सर्व याच्यावर भरीत ठेवून झालं आहे। खंडोबाचा भंडारा असतो तुम्हाला माहीतच असेल, म्हणजेच हळद पावडर। तर खोबऱ्याचे जे 5 तुकडे केले आहेत त्यांना हळद पावडर चांगली लावून घेतली आहे, म्हणजेच भंडारा। अशा प्रकारे आता हा प्रत्येक तुकडा नैवेद्यावर ठेवायचा आहे। खोबऱ्याची एक छोटी वाटी आहे, त्यामध्ये भंडारा भरला आहे। त्यावर 1 रुपयाचा नाणं ठेवलं आहे व ते मधोमध ठेवलं आहे। तर आज आपण खंडोबा महाराजांच्या चंपाषष्ठी विशेष नैवेद्य बघितला आहे, वांग्याचं भरीत आणि बाजरीचे रोडगे। तुम्हीही नक्की ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।